नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला एक तर सर्वप्रथम म्हणजे आजपासून सुरू होणाऱ्या वुमेन्स वर्ल्ड कप साठी आपल्या भारतीय महिला संघाला आपल्या छोटूशा युट्यूबच्या परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. हे अजून आपली या वर्ल्ड कपची बोहणी व्हायची आहे. अजून आपण एकदाही तो वर्ल्ड कप दुर्दैवाने जिंकलेलो नाहीये. एकदा आपण फायनलला पोहोचलो होतो. तो मिथिला राजचा जो रनआउट होता तो अजूनही मला जरा खातो तो रनआउट, कारण तो खूप कॅज्युअली ती रनआउट झाली होती. मिथिला का कौर होती आय थिंक, नाही मिथिलाच होती वाटतं तेव्हा. एनिवेज, जे झालं ते गंगेला मिळालं. आता या वर्षी हा कप, विश्वचषक हा कप घरी येईल अशी आशा करूया. काहीतरी मी विश्व चषक मध्ये फंबल झालो आता बहुतेक, तर त्याच्यासाठी माफी. सो ऑल द बेस्ट वुमेन्स क्रिकेट टीम. आता येऊया आजच्या या मुद्द्यावर. निर्लज्जम सदा सुखी असं जर कुठल्या संघाला, कुठल्या देशाला नाव ठेवायचं असेल, भिकारी असून सुद्धा, तर तो देश म्हणजे अर्थातच पाकिस्तान. याचं उत्तम उदाहरण या वर्षीच्या एशिया कप मध्ये मिळालं, जिकडे 3 सामन्यांमध्ये आपण त्यांना धू धुतलाय. पहिल्या सामन्यामध्ये तर अभिषेक शर्मा आणि शोएब अख्तरच्या भाषेत अभिषेक बच्चन आणि शुभमन गिलनी पटकन ते वाइंडअपच करून टाकली ती इनिंग. त्यानंतर रडगाणं काय असतं की क्रिकेटवरनं डायव्हर्ट करण्यासाठी जे रडगाणं पाकिस्तान गायला सुरुवात केली ते म्हणजे या लोकांनी हँडशेक नाही केला. मग सूर्यकुमार यादवनी पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये ती जी विक्ट्री होती ती आर्मीला डेडिकेट केली. मग त्याच्यावर यांचं रडगाणं सुरू झालं की आता हे लोक राजकारण आणि क्रिकेट हे एकत्र आणतायत, हे खूप चुकीची गोष्ट आहे. क्रिकेटवर मुळात कोण बोलतच नव्हतं. बरं, त्यांचा जो आधीचा कॅप्टन होता मोहम्मद रिझवान, त्याची ओळख काय? ना विकेट किपिंग त्याची ओळख, ना बॅटिंग त्याची ओळख. त्याची ओळख ही होती की जेव्हा केव्हा कधीतरी तो हाफ सेंचुरी किंवा सेंचुरी मारायचा तेव्हा तो मैदानात नमाज पडायचा किंवा ते जर त्यांचं एक पोझिशन असते ती घ्यायचा. त्याचा एक व्हिडिओ क्लिप सुद्धा मध्यंतरी व्हायरल झाला होता आणि तो व्हिडिओ क्लिप म्हणजे हॉटेलच्या बाहेर, न्यूयॉर्क का कुठेतरी, ऑस्ट्रेलियाला का कुठेतरी हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर तो नमाज पडत होता. ही यांची ओळख. क्रिकेट आणि याच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्यानंतर तिकडचं हे मी पण बोललो होतो मागच्या या कालच्याच व्हिडिओमध्ये की ड्रेसिंग रूम मध्ये तो जो त्यांचा पीसीबीचा अध्यक्ष आहे, जो हा घेऊन पळाला आपला एशिया कप, त्याच्याबरोबर असेल किंवा त्यांचा कॅप्टन असेल सलमान आगा, त्याच्याबरोबर सूर्यकुमार यादवचा हँडशेक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सो माझं असं होतं की मग हे ऑन कॅमेरा सगळी नाटकं कशाला? पण कदाचित आयसीसीच्या याच्यात काहीतरी झालं असेल, ड्रेसिंग रूम मध्ये एकमेकांचे समोर आले असतील आणि मग नाईलाज असर का होईना, चला हात मिळवणी करून काय जाते, एवढं करूया एक फॉर्मॅलिटी म्हणून, असं त्यांनी केलं असावं असं मला वाटतंय. बघू काय ते. मग दुसरा सामना झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलनी, या दोघांना खास करून अभिषेकनी धुतला. पहिल्यांदा असं झालं की 2 बॅट्समन मिळून एखाद्या बॉलरची स्लेजिंग करत होते. म्हणजे शुभमन असेल किंवा अभिषेक असेल, ते त्या हारिस रॉफला जाऊन शिव्या घालून त्याचा रिदम बिघडवत होते. त्याच्यानंतर त्या साहेबांनी काय केलं तर ते सगळं मग 6-0 ते सगळं केलं. त्यांचा तो अब्रार, ते त्याच्यावर मीम पण आली आहे, तो परेश रावल होता ना वेलकम मध्ये, त्याच्यावर अनिल कपूर बोलतोय ये क्या है बे, तसं त्याचं झालंय. हे या सगळ्या गोष्टी करा. तुम्हाला विकेट मिळाल्यानंतर सेलिब्रेशन करण्यावर कुठल्याही प्रकारचा रिस्ट्रिक्शन नाहीये. बट हे केव्हा सगळं जस्टिफाईड होतं? जेव्हा तुम्ही चांगला परफॉर्म करता, तुमची टीम जिंकते तेव्हा. ना तुम्ही चांगला परफॉर्म करत, ना तुमची टीम जिंकत, त्याच्यानंतर मग या सगळ्या गोष्टी करायच्यात कशाला? त्या हरिस रॉफचं बघितलं, एवढं त्यांनी त्या 6-0 आणि असं केलं. त्याच्या बायकोनी पण त्याचं समर्थन केलं. एवढं असून पाकिस्तान फॅन्सचा स्वतःच्या टीमवरचा विश्वास बघा किती आहे की जेव्हा ते फायनलला येत होते तेव्हा जिकडे जिकडे आपली इंडियन मीडिया होती सगळीकडे ते असे करत जात होते. मग त्यांना पण लाज नाहीये की स्वतःची टीम काय आहे त्याच्यावर त्याला थोडा तरी यांना काय म्हणतात त्याला सत्याची जाणीव, सत्य परिस्थितीची जाणीव असायला पाहिजे होती की असं करून शेवटी आपलंच प्लेन क्रॅश होणार आहे. आणि तेच झालं. जेव्हा तो 113ला 1 होते, त्यानंतर 148ला ऑल आउट झाले. हारिस रावचा बुमरानी जेव्हा बोल्ड घेतला तेव्हा त्यांनी असं केलं. जो माणूस नॉर्मली एवढा रिॲक्शन देत नाही, खूप थंड असतो. राहुल द्रविड नंतर आय थिंक बुमरा जरा असेल थंड, पण त्यांनी पण असं केलं. त्यानंतर त्या हारिस राव साहेबांनी 4 ओव्हरमध्ये हाफ सेंचुरी मारली. 4 ओव्हरमध्ये 50 रन दिले. त्याच्यासारखा एक्सपिरियन्स बॉलर विराट कोहली बरोबर असेल किंवा या मॅच मध्ये असेल, दोन्ही वेळेला त्याच्यामुळेच पाकिस्तान टीम हरली. सो भाई आधी परफॉर्मन्सवर लक्ष दे, नंतर या सगळ्या गोष्टी कर.
त्याच्यानंतर पण हँडशेक नाही, हे नाही, ते नाही. आणि जस्ट बिकॉज भारताने आर्मीमध्ये आणली त्यामुळे आम्ही हे सगळं जेस्चर सुरुवात केली. त्या पाकिस्तानी बॅट्समॅननी पण काहीतरी हाफ सेंचुरी मारल्यानंतर हे केलं. सो तिकडे पण स्वतःचं काहीच नाही, सगळी कॉपी. तुम्ही केलं म्हणून आम्ही हे करणार. आणि फायनलला तर मॅच जिंकल्यानंतर जो काही हाय व्होल्टेज ड्रामा झाला आहे तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. अरे इतके निर्लज्ज. तो अध्यक्ष सांगतोय की पाकिस्तान एशिया कप जिंकली आहे त्यामुळे कप आमच्याकडे आहे. जर भारत जिंकली असती तर त्यांनी कप दाखवावा. खुल्लम खुल्ला. एक तर त्यांचं दुर्दैव असं, जसं आता आपलं छोटूसं जे काही युद्ध झालं सो कॉल्ड, त्याच्यात ते लाईव्ह स्ट्रीम होत नव्हतं. जर लाईव्ह स्ट्रीम झालं असतं तर खरं कळलं असतं की कोण किती काय काय पाण्यात आहे ते. बट लाईव्ह स्ट्रीम न झाल्यामुळे तिकडचा मीडिया जे काही बोंबलत सुटला की आम्हीच सगळं केलंय, आम्हीच हे 6 राफेल पाडलेत, आम्हीच त्यांचं अमुक अमुक उद्ध्वस्त केलंय. आता हे तर खरं होतं की मॅक्सिमम देश बाकीच्या जगातले पाकिस्तान बरोबर उभे राहिले. आपले पीएम सगळीकडे जातात तर दुर्दैवाने त्यांच्या बाजूनी कोण उभं राहिलं नाही, आपल्या बाजूनी. ही वाईट गोष्ट आहे. म्हणजे आपले सगळे नेबरिंग कंट्रीजच बघा, श्रीलंका असेल, चायना असेल, असो जाऊ दे. सो हे सगळं झालं. आणि पोस्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा सूर्यकुमारनी पाकिस्तानी रिपोर्टर्सना फार काही चांगलं एंटरटेन केलं नाही, त्याला उत्तर दिली नाहीत. त्याच्यावर तो त्यांचा सलमान आगा, एक तर तू तो चेक का घेतोस जर तुला तो फेकायचाच आहे सर, म्हणजे तू पैसे ऍक्सेप्ट करणार तुझ्या त्या भिकारी देशासाठी आणि मग या सगळ्या नाटकं करणार जस्ट बिकॉज समोरच्यानी केलंय. सो आपली मीडिया आपल्यावर क्रिटिसाइज करू नये की समोरच्यानी केलं आणि तुम्ही एवढे निर्लज्ज कसे की तुम्ही काहीच रिॲक्शन दिली नाही. म्हणून त्यांनी आपलं फुल 2-3 सेकंड किंवा 5-10 सेकंड जे काही फोटो सेशन होतं त्या रनर अप प्राइज मनीचं ते केलं आणि मग ते फेकलं. बरं, त्याचा तो जर मीडिया तुम्ही बघितले असेल तर त्यांचा तो एक क्रिकेटर आहे, तो सांगतोय की हा टॉस सुद्धा फिक्स्ड होता. म्हणजे एरवी जेव्हा आपण हरतो, म्हणजे पाकिस्तान जेव्हा हरतं तेव्हा ते बोलतात मॅच रेफरी बायस्ड होता, अंपायर्स बायस्ड होते, ते बॉल ट्रॅकिंग डिव्हाइस जे DRS आपण घेतो त्याच्यात त्यांनी मुद्दामच स्टम्पिंगकडे बॉलचा अँगल दाखवला, तो बॉल जास्त वळला होता. आणि आता टॉस फिक्स्ड होता. स्वतःचा परफॉर्मन्स सोडून बाकी सगळ्या कारणांकडे हे लोक जास्त लक्ष देणार. बरं, त्यांच्याकडे शोएब अख्तर सारखा बॉलर आहे, वकार युनिस आहे, वसीम अक्रम आहे, यांच्याकडे ते सल्ले मागायला जातच नाहीत. तो शोएब अख्तर प्रत्येक त्यांच्या मीडियामध्ये बोलतोय की बाबा मला विचारा, मी रेडी आहे बॉलिंग कोच म्हणून जायला. पण नाही, हे या लोकांना फॉरेनर्स पाहिजे. एक तर इंग्लिशची बोम, तो आता सलमान आगा पण कसं होता जे काय करतो आणि मला वाटतं शिंकेल की काय मध्ये मध्ये असं मला वाटलं होतं, पण तसं होत नाही. आणि आता सगळ्यात मोठा काय बोलतात त्याला, इथपर्यंत पाणी आलंय की लिमिट क्रॉस केली आहे पाकिस्तान टीमच्या त्या कॅप्टननी. आणि ती लिमिट म्हणजे जसं ते पण परत कॉपी. सूर्यकुमार यादवनी सांगितलं की आता या टुर्नामेंट मधली जी काही फीज असेल ती अख्खीच्या अख्खी त्याची फीज तो इंडियन आर्मीला डोनेट करतोय. लगेच यांनी पण एक बॉम्ब टाकला, कारण बॉम्ब टाकण्या व्यतिरिक्त काही येत नाही. आणि तो बॉम्ब असा की अख्ख्या पाकिस्तान क्रिकेट संघाची जी काही फीज होती या टुर्नामेंटची, ती ऑपरेशन सिंदूर मध्ये जे जे लोक त्यांचे सिटीजन जे जे शहीद झालेत त्यांना हे लोक डोनेट करणार आहेत. आता आपण पुराव्यांसकट सांगितलं आहे की आपण फक्त आणि फक्त पाकिस्तानमध्ये आणि POK मध्ये जे काही त्यांचे टेररिस्ट बेस आहेत त्यांनाच फक्त आपण टार्गेट केलेलं आहे. आपण नॉर्मल सिटीजन्सला टार्गेट केलेलं नाहीये. बरं, जर तुम्हाला आठवत असेल जेव्हा हे सगळं चाललं होतं तेव्हा पाकिस्तानचे मॅक्सिमम सगळे मिनिस्टर्स असतील ते लोक या दहशतवाद्यांच्या परिवारातला जो जो कोण मृत्युमुखी पडला किंवा स्वतः दहशतवादी जो कोण मृत्युमुखी पडला, तो काय नाव त्याचं, मोहम्मद अझहर नाही काय, असद मासूद काय नाव त्याचं असू दे, ते तुम्हाला फोटो दिसले असेल थंबनेलवर, तो त्यांच्या अंत्ययात्रेला हे लोक गेले होते. तिकडनंच क्लिअर होतं की हे लोक किती टेररिस्टला सपोर्ट करतायत. आणि सलमानच्या या वक्तव्यामुळे, या कार्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की ते फक्त या दहशतवाद्यांना बॅक करत नाहीत तर त्यांना सपोर्ट सुद्धा करतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. किंबहुना असं आपण धरू की त्यांच्याच पैशावर हा देश अजूनपर्यंत तरलाय, दहशतवाद्यांच्या पैशांवर, नाही तर हा तर भिकेलाच लागला असता. बरं, स्वतः त्यांची काय अवस्था आहे क्रिकेटची हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आशा करूया की सुनील गावस्कर बोललेत, गांगुली बोललेत की सुनील गावस्करांनी तर यांना पोपटवाडी टीम सांगितलं होतं या टीमला. त्यांनी कसं सांगितलं होतं की जसं त्यांच्या वेळेला ते लोक
ब्रेबॉर्न पासून वानखेडेपर्यंत धावत जायचे का, कारण एक पाकिस्तानी खेळाडू तिकडे नेट प्रॅक्टिस करतोय म्हणून. आता पाकिस्तानची ती टीम राहिलेली नाहीये. बरं, हे जे सामने झाले त्याच्यात आपण बॉयकॉट सगळे बोलत होतो, त्याच्यात गांगुली पण बोललेत, गावस्कर साहेब पण बोललेत, गौतम गंभीर जो स्वतः भारताचा कोच आहे, मी तर त्याच्याकडे याला दुर्बीण लावूनच बघत होतो की एरवी हा क्रिटिसाइज करतो, भारत माता की जय, भारत माता की जय असं करतो, पण या सामन्यांच्या वर त्याचं काय वक्तव्य आहे. तर या तिघांचं असं म्हणणं होतं की जस्ट बिकॉज गव्हर्नमेंट आम्हाला सांगते, गव्हर्नमेंटचा हा निर्णय आहे, त्यामुळे आम्हाला खेळणं भाग आहे. जर सरकारने हे ठामपणे उभी राहिली असती की आम्ही हे सामने खेळणारच नाही, तर आमचा प्रश्नच नव्हता. आता आम्हाला हे सामने खेळायला लागणार आहेत, बट आम्ही आमचा स्टँड या प्रकारे घेतोय की आम्ही शेक हँड नाही करणार, आम्ही त्यांच्याशी बोलणार नाही, आम्ही त्यांच्याकडे ट्रॉफी ऍक्सेप्ट नाही करणार. गौतम गंभीरनी पहिल्या सामन्याच्या आधी असं ओपन स्टेटमेंट दिलं होतं की कुठल्याही भारतीय नागरिकांच्या भावनांपेक्षा हा खेळ मोठा नाहीये. जर भारतीय नागरिकांना असं वाटत असेल की हा सामना होऊ नये, हा सामना रद्द व्हावा, तर तसं गव्हर्नमेंटनी विचार करायला हवं, बीसीसीआयनी तसा विचार करायला हवा. सो तो दुर्दैवाने काही झाला नाही. आणि फक्त मला अजूनही वाटतंय की प्लेयर्सनी नुसतं कशाला करायचं. आता सूर्यकुमार यादवनी केलं बाबा, जर प्रत्येकाचं एक घर असतं, प्रत्येक जण थोडं नाही म्हटलं तरी स्वार्थी विचार करतोच, आणि त्यात त्याची काहीही चूक नाहीये. बीसीसीआयनी एवढा पैसा, कोट्यवधी पैसा याच्यातनं कमवला असेल या टुर्नामेंटमधनं, बीसीसीआय कडनं काय पाऊल उचललं जाणार आहे का? फक्त आर्मीसाठी नव्हे, तर ते जे 26 लोक जे त्याच्यात या आपल्या अटॅकमध्ये शहीद झालेत, त्यांना या ह्याच्यातनं काहीतरी एक आर्थिक मदत काय मिळणार आहेत का? की बीसीसीआय फक्त हा ऑन कॅमेरा दिखावा करणार आहे की आम्ही यांच्याकडनं काही गोष्टी घेणार नाहीये, आणि सूर्यकुमार सारखे काही प्लेयर्स, मोजके प्लेयर्स डिरेक्टली कॅमेरा समोर किंवा ऑफ कॅमेरा अशी त्या इंडियन आर्मीला असेल की या लोकांना मदत करणार आहे. बघूया, आता कळेलच लवकर की बीसीसीआय काय पाऊल उचलते. एवढा सगळा रोष सामोरं गेल्यानंतर आय नो की आपली मेमरी खूप छोटी असते, आपण या सगळ्या गोष्टी विसरतो, आणि आता तर आजपासून वर्ल्ड कप सुरू झाला तर आपण त्या फीव्हरमध्ये जाऊ. 2 तारखेपासून इंडिया वेस्ट इंडिजचा टेस्ट सिरीज सुरू होते, तर आपण त्या फीव्हरमध्ये जाऊ. एनिवेज, मी तरी वाट बघतोय बीसीसीआय कडनं काहीतरी एक मदत इंडियन आर्मीला किंवा या 26 लोकांच्या परिवाराला मिळेल अशी आशा करतो. तुम्हाला ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणाबद्दल काय म्हणणं आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.